तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू वगैरे झाली. आता निघलो सिंधुदुर्ग किल्ल्याला जायचं आपल्याला. तर तिथे जे बघा तिथे पुढं तिथून 100 रुपये तिकीट आहे काहीतरी. तो घेऊ आपण आणि निघू मस्त वेगळी एन्जॉय. बाकी काय नाही. एन्जॉयमेंट ऑनली एन्जॉयमेंट. भरपूर लोकांचा विचार केला आता नाही. तर आता इथून सिंधुदुर्ग किल्ला बघितल्यानंतर आपण जाऊ मिऱ्या बीचला, ते तुटलेलं जहाज बघायला. त्याच्यानंतर मग जाऊ गणपतीपुळेला. गणपती तिकीट काउंटर आहे. पण आता तिकीट घेतलेलं आहे बघा, 100 रुपये तिकीट आहे. आणि इथून असा पब्लिक आहे भरपूर. काहीतरी 1 तास आधी रीच व्हायला लागते इकडे. हे बघा मस्त वाटते एकदम. गर्दी नाही सकाळी. बघू कसं तर बघूया. तुम्हाला पण दाखवतो काय भेटतं का बघायला. ठीक आहे. भेटांचे आहे भरपूर बघण्यासारखा. तर भेटतो आपण तिकडेच. लहान मुलांची सहल आलेली. बघा किती वेळ लागते 10 मिनटं का. आणि तिथे किती वेळ लागते फिरायला. 1 घंटा. ओके. तिकडून असं आलं फेरीमध्ये. आता तर पाणी बघता एकदम स्वच्छ पाणी आहे. म्हणजे पूर्ण दिसतं खालचा पाणीमध्ये. मस्त एकदम फ्रेश वाटतं. एकटा या मस्त फिरायला लागला. मजा येते जाम. बघा तू आता काय भेटतं आणखीन काय बघायला तिकडे आतमध्ये. ठीक आहे. ऊन आहे भरपूर. एंट्री बघा एंट्री. मस्त एकदम. मंदिर आहे. गाईड घेणार का सर? हो साहेब गाईड घेणार का? बघू शकता तुम्ही मस्त आहे. हे जुने फोटो आहेत किल्ल्याचे. मस्त वाटतं एकदम. हे बघा बघण्यासारखं भरपूर आहे. बघू इथे हे लावलंय बघा काय काय आहे ते. शिवराजेश्वर मंदिर, तलाव, महापुरुष मंदिर, शिवराजेश्वर देवस्थान मंदिर आहे इकडे भरपूर. म्युझियम आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. हे बघा अशा प्रकारे मूर्ती आहे आतमध्ये. म्हणजे महाराजांच्या. हे बघा अशा प्रकारे मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये. मस्त आहे एकदम पूर्ण. तिकडे अलाउड लिहिलं आहे पण मोबाईल अलाउड नाही म्हणून. किती मोठं आहे यार. मला सगळ्यांनी भवानी माता मंदिर. प्राचीन मूर्ती एकदम. हे बघा
कौंड दर्शन ते घेतलं आपण आता. चला, भरपूर मोठी व्हिडिओ होणार आहे म्हणून पार्टमध्ये मी टाकणार आहे व्हिडिओ. दिसतं का ना माहिती नाही, ऊन भरपूर आहे इथं. भरपूर आहे बघण्यासारखा. दुर्बीण आणि मुक्कायंत्र. बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचं आणि पायाचं चांदीच्या ह्याच्यात येते पण. आणि तलवार शिवरायांची आणि सर्व किल्ल्यांची ते माहिती दिली आहे पूर्ण याच्यात. बघू शकता तुम्ही आणि पूर्ण याच्यात थोड्या याच्यात सर्व दिलं आहे डिटेल्समध्ये. बघू शकता मस्त एकदम बघण्यासारखं आहे इकडं पण. ठीक आहे, चला. फक्त 10 रुपये शुल्क आहे इथं आल्यावर. मस्त सर्व दिले, पूर्ण माहिती दिली किल्ल्यांची. तर आता आम्ही निघतो. काय झाला, दमलो. पोरं बहुत कधी बोट येईल आणि आम्ही निघू. तर मला तिथं लेट झालेला भरपूर आणि मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती, त्यामुळे मी निघालो पटकन. बसला मंदिर मंदिर. तर आता कुणकेश्वरला आलोय. मस्त मंदिर आहे एकदम. श्रीदेव कुणकेश्वर आणि इकडून बघा अशी एंट्री आहे. पहिला भैरवनाथ मंदिर लागते. मस्त बनवलं एकदम. समाधी मंदिर इथे बघा. समुद्री किनारी होटी वेली दगडावरती असणाऱ्या पांडवकाली शिवलिंगांचे दर्शन घेता येते. पांडवांना होत असताना प्रतीक काशी निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेले शिवलिंग आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देत पाहावयास मिळतात. मस्त श्री चित्र कुणकेश्वर. इकडे गणपती बाप्पांचा पंडलिक मंदिर आहे, नारायण मंदिर आहे, गणपती बाप्पांचं मंदिर आहे. इथे कुणकेश्वरांचं मंदिर आहे बघा. इथे सर्व अभिषेक पण घालू शकते. मस्त आहे एकदम बघा. मस्त आहे एकदम. मस्त आहे मंदिर एकदम. आरतीच्या वरती एकदम शिवलिंग बघा. एवढाच फोटो. मोबाईल अलाउड नव्हता मंदिरामध्ये गाभाऱ्यात, तर आपण प्रसाद घेतलाय. समुद्रकिनारी बघा यार, मस्त वाटतं एकदम. मस्त यार, खूप छान. मस्त मोठं मंदिर आहे. दर्शन पण मस्त झालं. आता निघतो मिर्या बीचला जहाज बघायला. 2 तुकडे झालेच बोलतात.
आपल्या नशीब आहे का बघू दे, भेटतं का बघायला. भेटेल असं वाटते. ठीक आहे, जाऊया तिकडं आता. मध्ये बघू काय भेटलं, दाखवतो तुम्हाला काय चांगलं. हा? तुझी फरमाईश विचारायला नको आता. नाही तेच म्हटलं, तेच फरमाईश होती का? आता कुठे जायचं आहे रे? फायनली लोकेशनला पोहोचलेलो आहे मी बघा. मिऱ्या बंदर. आज तो 4 ते 5 वर्षापूर्वी पाहून आलेला या बंदराला. आता त्याचे 2 तुकडे झाले. पहिला जाऊन वगैरे देत होते याच्यात, पण आता 2 तुकडे झालेत त्याचे. जबरदस्त. आज बघण्यासाठी आलो खास करून, कारण की आता तोडकाम चालू आहे आता. डिसेंबरपर्यंत त्याला इथं काढत आहे, कारण की इकडे आहे ना रोडचं काम चालू आहे आता गावात. हे बघा, पूर्ण रोडचं काम चालू आहे. माझ्या मागे पण बघा, आणि हे बघा इकडं पूर्ण रोडचं काम चालू आहे. म्हणून आता बहुतेक काढतात आहे. चला आम्ही निघतो आता गणपती बोलेला, तिकडेच भेटतो आता. ओके, पाणीला आपण पोहोचलेलं आहे गणपती बोलेला, बघू शकता तुम्ही. मस्त वाटते एकदम. सलीची मुलं आले तर ठेव. बघू शकताय तुम्ही, गर्दी तर आहे, भरपूर गर्दी. मी गाडी ठेवून आलेलो तिकडं. तर आपण आतापर्यंत 789 किलोमीटर आलो, म्हणजे मॉलपासून 189 किलोमीटर आलो. पर्यंत 600 होतं ना. ते मस्त दर्शनच होते. आता गाडी पार्क करतो इथे. रूम वगैरे घेतला, रूम वगैरे चार्जिंग वगैरे लावला, मोबाईल चार्जिंग केला आणि आलो मस्त. तर लावतो इथं गाडी, लावली इथे बघा. मस्त परफॉर्मन्स दिला, काय नाही टेन्शन. काय ते बघा, मंगळवार होता ना आज, नाही गर्दी कायच. ठीक आहे, बघूया आपण पण आता. मस्त वाटतं एकदम येऊन इकडे. बघा तुम्ही पण, बरं वाटलं. म्हणजे मालवणपासून आलो 189 किलोमीटर, आणि आता बघूया दर्शन घेऊन कसं दर्शन घेतचं नव्हतं. आता गर्दी होईल आता भरपूर. तर मामा की जय. आलोय मस्त आहे. गर्दी नाही, मंगळवार आहे तरी पण बघा. किती उशीर पण झाला ना, वाजलेत किती आता, 8:15 वाजलेत. असं आहे तर लाडूचं लाडूची तिकडे मोबाईल अलाउड नसणार आहे, तरी पण एक ट्राय करू आपण. भेटतं का फोटो व्हिडिओ काढायला, तर व्हिडिओ काढायला भेटली तर काढू आपण. प्रसादाचं पण आहे इथे. गणपती बाप्पा मोरया. ते बघा लाईन आहे आपली इथे बाहेर बघा. गर्दी तिकडे देतील ते बरं आहे, काढून व्हिडिओ.
आतमध्ये जर गेलो तर तिथे दिलं काढायला तर गपचूप काढू. ठीक आहे, बघूया. सूचना फलक लावला कृपया मोबाईलवर कॅमेरे बंद ठेवा. आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे मस्तपैकी. दर्शन वगैरे झालं मस्त बघा. इथे सर्व फोटो वगैरे काढतात सर्वजण. पण सांगू कोणाला तरी काढायला लागेल. हे बघा मस्त वाटतं एकदम प्रसन्नवदने. इकडे बीच आहे, इकडे काहीच नाही. ओके, बीच बसलेत तुम्ही? कोण बसलं? मस्त वाटतं एकदम. ठीक आहे चला आता बघू. जेवायला जातो, प्रसाद घेतो इथं, नाहीतर जेवायला जातो. आणि कसं काय ते दर्शन वगैरे झालं. आता काय प्रसाद वगैरे नाही भेटणार, लेट झालं भरपूर. मस्त वाटते बघा मंदिर. अशा प्रकारे आपण लेट झालेलो आहे. 8:30ला बंद होतं आहे. ठीक आहे चला बघूया. तर लाडू घेतले असते पण कॅशच नाही आणि ऑनलाईन करत नाही आहे. जाऊ दे आता, सकाळी येतो ना घेतो किंवा आताच येऊन घेईन. कॅश जर असली तर घेईन. ठीक आहे, एक पॅकेटमध्ये 2 असतात बघा. मस्त खाली भेटला पूर्ण, आत्ता पूर्ण खाली भेटलं मला. म्हणजे मस्त दर्शन पण झाला, मस्त दर्शन झाला. असंच ATM आहे इथे. चल बरं आहे, काढतो पैसे लगेच. परफेक्ट निघतच होतं. आरती चालू झाली. आरती लाडू प्रसाद घ्यायला गेलेलो. परफेक्ट आरती चालू झाली, मग आरती केली. चांगले नशीब तर चांगले, काल पण भेटली, आज पण आरती भेटली. बघूया आता कसं काय ते. तर सकाळी 5 वाजता ओपन होईल मंदिर, तेव्हा एकदा 6-7 वाजता येऊ, दर्शन घेऊ. बघू मग उद्या हरिहरेश्वर किंवा जायचा प्रयत्न असेल, बहुतेक 1 करून जाईन. ठीक आहे, चला बाय बाय.